नमस्कार. राज्यपाल भारतीय राजकारणातलं एक असं पद जे राज्याचे घटनात्मक प्रमुख तर आहेच, पण अनेकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानीही असतं. मग हे पद नक्की आहे तरी काय? ते केंद्राचे प्रतिनिधी आहेत की राज्याच्या स्वायत्ततेचे रक्षक? चला, आज भारतीय राज्यघटनेतल्याच या अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या पदाची म्हणजेच राज्यपालांच्या अधिकारांची आणि भूमिकेची सविस्तर ओळख करून घेऊया. आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे, नाही का? बघा, एका बाजूला ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, पण त्यांची नियुक्ती आणि त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार मात्र केंद्राच्या हातात असतो. मग त्यांची निष्ठा नक्की कोणाशी असते, राज्याशी की केंद्राशी? ह्याच दुहेरी भूमिकेमुळे त्यांचे अधिकार आणि त्यांचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं ठरतं. आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण राज्यपालांची नेमणूक कशी होते, त्यांचा कार्यकाळ आणि पात्रतेबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर आपण त्यांच्या कार्यकारी, वैधानिक, आर्थिक अशा विविध अधिकारांचा आढावा घेऊ. यात क्षमादान आणि राष्ट्रपती राजवटीसारख्या अधिकारांवर आपण विशेष लक्ष देऊ. या पदाभोवतीचे वाद आणि सुधारणांसाठीच्या शिफारसी पाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात मांडू. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही पदाचा अभ्यास करताना त्याचा पाया समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे सुरुवात करूया राज्यपालांच्या नियुक्ती, पात्रता आणि कार्यकाळाच्या घटनात्मक तरतुदींपासून. तर भारतीय राज्यघटनेचं कलम 153 काय सांगतं? हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. पण गंमत म्हणजे यात एक लवचिकताही आहे. गरज पडल्यास एकाच व्यक्तीकडे 2 किंवा अधिक राज्यांच्या राज्यपाल पदाचा कारभार सोपवला जाऊ शकतो, जे आपण प्रत्यक्षात अनेकदा पाहतो. मग यांची नेमणूक कोण करतं? कलम 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती थेट राष्ट्रपती करतात. अर्थात हे ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात. आणि इथेच केंद्र आणि राज्य संबंधांमधला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा तयार होतो. आता बोलूया कार्यकाळाबद्दल. तसं पाहिलं तर राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. पण कलम 156 मध्ये खूप महत्त्वाची अट आहे. ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. याचा सरळसरळ अर्थ काय होतो? तर त्यांचा कार्यकाळ निश्चित नाही आणि त्यांना कधीही पदावरून दूर केलं जाऊ शकतं. आणि याच कारणामुळे त्यांच्या निष्पक्षतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बरं, राज्यपाल होण्यासाठी पात्रता काय लागते? ती खूपच सरळ आहे. कलम 157 नुसार फक्त 2च अटी आहेत. 1. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि 2. त्या व्यक्तीच्या वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली असावीत. चला, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, राज्यपालांचे अधिकार. त्यांचे अधिकार केवळ नावापुरते नाहीत, तर राज्याच्या प्रशासनात त्यांची भूमिका खरंच खूप महत्त्वाची आहे. राज्यपालांच्या अधिकारांना आपण सोप्या भाषेत कार्यकारी, वैधानिक, आर्थिक आणि न्यायिक अशा काही प्रमुख भागांमध्ये विभागू शकतो. चला, यातल्या प्रत्येक अधिकाराबद्दल थोडं जाणून घेऊया. कार्यकारी अधिकारांबद्दल बोलायचं झालं तर राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो. ते मुख्यमंत्र्यांपासून ते इतर मंत्र्यांपर्यंत सर्वांची नियुक्ती करतात. इतकंच नाही तर राज्याचे महाधिवक्ता आणि राज्य निवडणूक आयुक्तांसारख्या महत्त्वाच्या पदांवरही तेच नियुक्ती करतात. यासोबतच ते राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. आता आर्थिक क्षेत्रात राज्यपालांची भूमिका काय आहे ते पाहू. राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प म्हणजेच बजेट विधानमंडळात वेळेवर सादर होईल हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यांच्या पूर्व शिफारसीशिवाय कोणतंही धनविधेयक म्हणजे मनी बिल मांडता येत नाही. आणि अचानक आलेल्या संकटांसाठी राज्याच्या आकस्मिक निधीतून खर्च करायला ते परवानगी देऊ शकतात. आता आपण राज्यपालांच्या 2 अशा अधिकारांबद्दल बोलणार आहोत जे खूप शक्तिशाली आहेत आणि तितकेच वादग्रस्तही ठरले आहेत. पहिला म्हणजे क्षमादानाचा अधिकार आणि दुसरा म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस. घटनेचं कलम 161 राज्यपालांना एक महत्त्वाचा न्यायिक अधिकार देतं. या कलमानुसार राज्याच्या कायद्याअंतर्गत दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते क्षमादान देऊ शकतात, त्याची शिक्षा कमी करू शकतात किंवा काही काळासाठी स्थगित करू शकतात. पण इथे खूप सूक्ष्म आणि महत्त्वाचा फरक आहे जो आपण लक्षात घ्यायला हवा. ही स्लाईड राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या क्षमादान अधिकारांमधला नेमका फरक दाखवते.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रपती मृत्यूदंडाची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकतात. पण राज्यपाल मृत्यूदंडाची शिक्षा माफ करू शकत नाहीत, ते फक्त ती सौम्य करू शकतात किंवा स्थगित करू शकतात. तसंच लष्करी न्यायालयाच्या म्हणजे कोर्ट मार्शलच्या निर्णयांमध्ये राज्यपालांना कोणताही अधिकार नसतो. आणि आता येतो तो सर्वाधिक वादग्रस्त अधिकार, कलम 356. जर राज्यपालांच्या अहवालावरून राष्ट्रपतींची खात्री झाली की राज्यातील सरकार घटनात्मक पद्धतीने काम करू शकत नाहीये, तर ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. मग प्रश्न असा येतो की या अधिकाराचा वापर कधीही आणि कसाही करता येतो का? तर याचं उत्तर आहे नाही. एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा निकाल दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की कलम 356 हे एक ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा वापर फक्त आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीतच व्हायला हवा, जेव्हा इतर सर्व पर्याय संपलेले असतील. या निकालाने काही खूप महत्त्वाचे सिद्धांत स्थापित केले, जसं की राष्ट्रपतींचा राज्य सरकार बरखास्त करण्याचा अधिकार अमर्याद नाहीये, त्यांच्या घोषणेचं न्यायालयीन पुनरावलोकन होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारचं बहुमत हे राजभवनात नाही तर विधानसभेच्या सभागृहातच म्हणजेच फ्लोर ऑफ दी हाऊसवर सिद्ध झालं पाहिजे. या निकालामुळे कलम 356च्या गैरवापराला मोठा आळा बसला. एवढे अधिकार असल्यामुळे साहजिकच राज्यपालांचं पद अनेकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यांच्यावर केंद्राचे एजंट म्हणून काम केल्याचा आरोप नेहमी होतो. याच पार्श्वभूमीवर या पदाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी अनेकदा शिफारसी करण्यात आल्या आहेत. या वादांवर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या अनेक समित्यांपैकी सरकारी आयोगाच्या शिफारशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आयोगाने काय सुचवलं तर राज्यपाल त्याच राज्याचा नसावा, तो राजकारणापासून अलिप्त असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नियुक्तीपूर्वी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जावा. या सगळ्या शिफारशींचा उद्देश एकच होता, या पदाची निष्पक्षता जपली जावी. चला, आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्यातले परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत पाहूया, जेणेकरून ते आपले पक्के लक्षात राहतील. हे मुद्दे अगदी लक्षात ठेवा. नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते, कलम 155 नुसार. कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, पण तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो, हे कलम 156 मध्ये आहे. क्षमादानाचा अधिकार कलम 161 नुसार आहे, पण मृत्यूदंड माफ करण्याचा अधिकार नाही. आणि कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचा अधिकार. आणि हो, एस.आर. बोम्मई खटला विसरू नका, ज्याने कलम 356 साठी न्यायालयीन पुनरावलोकनाचा मार्ग मोकळा केला. आणि शेवटी आपण पुन्हा एकदा सुरुवातीच्या प्रश्नावर येऊया. राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी आहेत की राज्याचे घटनात्मक प्रमुख? खरं तर या पदाची रचनाच अशी आहे की त्यांना या दोन्ही भूमिकांमध्ये एक नाजूक संतुलन साधावं लागतं. या प्रश्नाचं खरं उत्तर कदाचित आपल्या भारतीय संघराज्याच्या सतत बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या राजकारणातच दडलेलं आहे. ह्यावर नक्की विचार करा.